नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। भर पावसामध्ये सीजेपीतील आंदोलक रस्त्यावर बसून आहेत। सीजेपीचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर अजूनही ठाम आहेत। अभिजित दिपकेंसह आंदोलक जंतर मंतरवरती पोलिसांचा कडक बंदोबस्त। काल ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला ते जंतर मंतरवरती जमलेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती आंदोलक ठाम आहेत। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल आहे। वकील नरेंद्र मिश्रा यांनी दाखल केली जनहित याचिका। नरेंद्र मिश्रा सरन्यायाधीशांच्या खंडासमोर बाजू मांडणार आहेत। आंदोलकांवरती लाठीचार्ज होत असताना धर्मेंद्र प्रधानांचा व्हिडिओ समोर। स्मित हास्य करत प्रधानांचा संसद भवनातून निघतानाचा व्हिडिओ समोर। प्रधानांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावरून टीकेची झोड। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती आंदोलक ठाम आहेत। दिल्ली पोलिसांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या परिसरात बॅरिकेडिंग। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। संसद भवनाच्या प्रवेशद्वारावरती सुरक्षा वाढवली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे। दिल्ली पोलिसांकडून संसदेच्या प्रवेशद्वारावरती बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। सोनम वांगचुक यांचं सफदरजंग या रुग्णालयामध्ये हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार आहे। केवळ ओआरएस वरती उपचार सुरू आहेत। लाठीचार्ज नंतर वांगचुक उपोषण न सोडण्याच्या भूमिकेत आहेत। दिल्ली पोलिसांकडून कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। पोलीस वाहनांच्या तोडफोडी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। तर पहिला गुन्हा पार्लिमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। सीजेपीच्या आंदोलनानंतर पोलिसांकडून आंदोलकांची ओळख पटवण्यास सुरुवात। आंदोलनाचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासही सुरुवात। सरकारी मालमत्तेचं नुकसान करणारे आंदोलकांचा शोध सुरू। सीजेपीच्या आंदोलनात 118 पोलीस जखमी तर 60 आंदोलकही जखमी। दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवरून संताप व्यक्त केला जातोय। बघूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काल दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना क्रूरपणे मारलं। 12 ते 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण। एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे। सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वाच नाहीये। अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला। 20 जुलै डरपोक दिवस म्हणून जाहीर करावा। जंतर मंतरवरील आंदोलनावरून संजय राऊत यांचं ट्विट करत केंद्रावर निशाणा। खासदार चंद्रशेखर आझाद यांचं संसदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर बसून आंदोलन। रात्रभर पुतळ्यासमोर बसून आझाद यांचं आंदोलन। सीजेपीच्या मोर्चावरती लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आझाद यांचं आंदोलन आहे। जालियनवाला बाग हत्याकांडची काल आठवण झाली। सरकारनं तरुणांवरती अमानुष लाठीचार्ज केला। सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जवरून संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका। अजूनही तुम्ही आम्हाला लाठ्या दाखवताय, तुम्हाला मुलं नाहीयेत का? माध्यमांसोबत संवाद साधत असताना अभिजित दिपकेंचा दिल्ली पोलिसांना सवाल। संसदेसमोर बॅरिकेडिंग तोडणं हा कोणता शांततेतील मोर्चा आहे? आंदोलक विद्यार्थी जगामध्ये भारताची प्रतिमा मलिन करतायत। मंत्री आशिष जयस्वाल यांचं विधान। बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांच्या सीजेपीच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे। काल आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्जवरती व्यक्त केला संताप। किती सलाम ठोकणार, जरा लाज बाळगा, विशाल ददलानी यांची ही टीका आहे। गायिका शाल्मली खोलगडे हिने सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केलाय। काही करता येत नाही याची घुसमट होती अशी भावना तिनं व्यक्त केली आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी व्हायचं होतं मात्र जाऊ शकले नाही अशी खंतही तिनं व्यक्त केली आहे। मराठी अभिनेता रोहन गुजर यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केलाय। हे चांगल्या सरकारचं लक्षण नाहीये असं म्हणत रोहननं सरकारला सुनावलंय। जंतर मंतरवरती सीजेपीच्या आंदोलकांवरती काल झालेल्या लाठीचार्जवर देखील त्यांनी टीका केली आहे। आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। इंडिया आघाडीची थोड्याच वेळात दिल्लीमध्ये बैठक। मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये बैठक पार पडणार। इंडिया आघाडीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित असतील। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे।
रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। युवा पिढी हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे। इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर करत दोघांकडून सीजेपीला पाठिंबा आहे। देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची देखील घोषणा त्यांनी केलेली आहे। जनरल डायर प्रमाणे दिल्ली पोलिसांकडून सीजेपीच्या आंदोलकांवरती लाठीचार्ज। 20 दिवसात सरकारने एकदाही विद्यार्थ्यांशी चर्चा केली नाहीये। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची केंद्र सरकारवर बोचरी टीका। काँग्रेसचा ट्विट करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती निशाणा आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा एआय व्हिडिओ ट्विट केलाय। पुस्तकामध्ये काय ठेवलंय, पेपर घ्या आणि सीट मिळवा। ट्विटमध्ये आशय आहे, पैसे घेऊन या आणि पेपर घेऊन जा, असा व्हिडिओमध्ये उल्लेख आहे। विद्यार्थ्यांवरती केलेल्या लाठीचार्जचा निषेध करतो। विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याची गरज काय होती? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा सवाल। विद्यार्थी असा बदला घेणार, सरकारला सत्तेवरून खाली खेचणार, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील आंदोलनामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचाही सहभाग। विद्यार्थी सांकेतिक भाषेत एकमेकांशी बोलत असल्याचा भावूक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। विद्यार्थी सांकेतिक भाषेच्या माध्यमातून आंदोलनाचे नारे आणि मागण्याही मांडत असताना दिसतायत। शंभू बॉर्डरवरती पंजाब हरियाणातील हजारो शेतकऱ्यांचा यलगार। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेत। शंभू बॉर्डरवरती हजारो शेतकरी दाखल। शेतकऱ्यांची ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह सीमेच्या दिशेने। शेतकरी कालच आंदोलन करणार होते। शेतकऱ्यांनाही कालच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं होतं। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। दिल्लीपेक्षा जास्त फोर्स काल शंभू बॉर्डरवर होती। पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना काल अडवण्यात आलं। संजय राऊत यांची माहिती। संसदेचं पावसाळी अधिवेशन, एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक। मंगल मिलन असं या बैठकीला दिलंय नाव। एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार। बैठकीला लोकसभा, राज्यसभा खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना।